मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की फुल लेंथचा कोळी काष्टा कसा नेसायचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुडघ्यापर्यंतचा कोळी काष्टा कसा नेसायचा. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ आहे कोळी काष्टा गुडघ्यापर्यंतचा कसा नेसायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. यासाठी मी 6 वारी साडीच घेतलेली आहे आणि आपल्याला गुडघ्यापर्यंतच नेसायची, त्याच्यामुळे याला पीस नाही जोडला तरी चालेल. आता ही 6 वारी साडी घ्यायची. आता ही साडी ट्रान्सपरंट असते, तर ती कव्हर अप व्हावी म्हणून मी गुडघ्यापर्यंतची लेगिन्स घातलेली आहे. तुम्ही कोणत्याही साडीच्या मॅचिंग कलरची लेगिन्स घालू शकता. आता काय करायचं, जो नेस्तापण्णा असतो त्याचा थोडासा भाग शिल्लक ठेवायचा आणि उरलेल्या भागाची मधोमध आपण गाठ न बांधता ती आपल्या पायाच्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या कमरेवरती गाठ बांधायची. आता गुडघ्यापर्यंत आपण काष्टा नेसणार आहोत की नाही, मग ती समोर जर गाठ बांधली तर पोटावरती फुगा दिसू शकतो आणि जो आपण पदर गुंडाळणार आहोत तर तो जास्त मोठा दिसू शकतो. याच्यासाठी कमरेवरती गाठ बांधायची. त्यानंतर आता हा जो शिल्लक राहिलेला नेस्तापण्णा आहे त्याच्या छोट्याशा प्लीट्स पाडायच्या आणि त्या समोरच खोचून द्यायच्या. त्या प्लीट्स जास्त नाहीयेत, त्याच्यामुळे आपण त्या समोर खोचल्या तरी चालून जातील. मग हे साडीचं शेवटचं टोक पकडायचं, 2 पायाच्या मधून आणि मागं राहिलेल्या साडीच्या बाहेरून पट्टा खेचून घ्यायचा आणि नंतर तो काष्टा खोचून द्यायचा. हे का करायचं, कारण जेव्हा आपण पूर्ण काष्टा नेसणार तेव्हा हा नेस्तापण्णा कुठेही बाहेर लटकू नये म्हणून करायचा. त्यानंतर राहिलेल्या सगळ्या साडीच्या प्लीट्स पाडायच्या आणि पदर जो आहे तो थोडासा शिल्लक ठेवायचा. प्लीट्स का जास्त पाडायच्या, कारण जरी आपल्याला गुडघ्यापर्यंत नेसायचा जरी असला तर तो पूर्णपणे असा आखूड नाही झाला पाहिजे, त्याचा थोडा तरी घोळ शिल्लक राहिला पाहिजे. याच्यासाठी प्लीट्स ह्या थोड्याशा जास्त पाडायच्या आणि पदर जो आहे तो थोडासा कमी सोडायचा. आता तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. नंतर काय करायचं, पदर जो आहे तो पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा आणि आपल्या डाव्या कमरेच्या बाजूला खोचून द्यायचा. आता तो डायरेक्ट खोचता तर येणार नाही, मग त्याचं काय करायचं, असं खेचून खेचून पूर्णपणे ताणून रॅन्डम अगदी स्लोप तयार झाला पाहिजे अशा पदराच्या प्लीट्स पाडायच्या. हे बघा या पद्धतीने. नंतर त्यांना कमरेवरती पूर्णपणे खेचून घ्यायचं, जेणेकरून पाठीमागे कुठेही फुगा झाला नाही पाहिजे, जेणेकरून कुठेही त्या अनइवन दिसल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने तिरका पदर गेला पाहिजे असं आपण खोचून द्यायचं. आता मी तिथे पिन लावलेली आहे. नंतर काय करायचं, आता हे आपण प्लेट्स पाडलेले आहेत तर त्यांचे समान 2 भाग करून मधोमध एक बॉर्डर हातात पकडायची आणि 2 पायाच्या मधून जो आपण पदर जो खोचलेला आहे त्याच्या बाहेरून आली पाहिजे अशा हिशोबाने काष्टा वरून घ्यायचा. आता काही वेळा काय होतं की बरेच जण जो पदर आपण घेतलाय त्याच्या आतून काष्टा खोचतात, पण त्यानं काय होतं, पदर हा पूर्णपणे पिंढऱ्यांपर्यंत येतो, मग ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे काष्टा हा पदराच्या बाहेरूनच घ्यायचा आणि खोचून द्यायचा. आता हा थोडासा घोळ राहिलेला आहे तर तो मी काय करणार, पायाच्या भोवती असा गुंडाळण्यासाठी पायाच्या मागे घेणार आणि जी बॉर्डर राहिलेली असते त्याला कव्हर अप करून तिथे पिनअप लावणार. आणि आता पिनअप वगैरे माझं सगळं करून झालं, त्यामुळे आता बॉर्डर जी आहे काष्ट्याची ती मी व्यवस्थित सेट करून घेणार आहे. चला, झाला आपला गुडघ्यापर्यंतचा कोळी काष्टा तयार. आता हे थोडं थोडं जसं फुगा तुम्हाला शिल्लक दिसतोय ना, तो काय करायचा, हाताने पाठीमागे सरकवायचा. पाठीमागे सरकून तो पुन्हा पुढे येऊ नये याच्यासाठी पिनअप करायचं. पिनअप जे आहे ते आतल्या बाजूने करायचं. ते बघा पाठीमागे मी सगळा घोळ ओढून घेतलाय आणि तो गुडघ्यावरती जो भाग आलेला आहे साडीचा त्याच्यावरती पिनअप केलेला आहे. फायनल आता आपल्याला ओढणी घ्यायची आहे. तर मी फुलांची कॉटनची ओढणी घेतलेली आहे. शक्यतो व्हाईट अशी फुलांचीच ओढणी याच्यावरती सुटेबल दिसते. कॉटन ओढणी जरा जास्त प्रेफर करेल मी, याने परफेक्ट लुक तयार होतो. ती अशी 2 भागात दुमडायची आणि
खांद्यावरती पिनअप करायची. झाला आपला गुडघ्यापर्यंतचा कोळी काष्टा तयार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. बाय बाय.